हा आई ना तरुण भाऊच पाटील बाकीना म्हातारा बाबा बसले होते कोपरात त्या म्हणतील महाराजा चाली आम्ही काही सुधारण्यात नाही आमना टाईमला वेगळा गाणं होता मग बाबाच ना टाईमनं गाणं आम्ही तो लुटलिया आधी लुटासारखं काहीच राहिले ना बाबा आपलं वावर मुलगी आता सराबी सापडावं लुटलिया ते काही लुटत नाही कोणी सरळ सरळ भगवानले सांगा ना हमें तो लुटलिया सावरे सवरियाने कृष्ण कन्हैयाने मुरली बजैयाने कृष्ण कन्हैयाने मुरली बजैयाने श्याम कन्हैयाने मुरली बजैयाने आई वहिनी मानचेस ना आता तुम्हाला बहिणी तुम्हाला गाणं ऐकीस नाही असा जीव करत ना पेट सांग जोर दिलंय पिरो आटे बदल म्हणा जाऊ काय पण आटे म्हणतेच नाही आता लगीनला गाणं म्हणाला आहे तर तिने आटे पैसे कमीत कमी 2-4 हजार बाया होती बरोबर आहे ना 2-4 हजार नुसत्या बाया आटे जर तुम्ही युट्यूब ग्रुप महिना गजर करतात ना बहिणीस मग अख्खं गुजरात जमत तर म्हणतो पुन्हा जर चुलत भावना ठिकाणा मान भावना तुझी भावना जर लगीन राहिला ना 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही 2-4 हजार बाया होतात तुम्ही आवाज तिथला यायला पाहिजे आणि या बहिणीसले देऊ नको कारण सांगून बाबा आटे म्हणतेच नाही आटे म्हणा आपण लगीन ना गाणं म्हणतेस कोणता हे कोणी अंगण माता तिथला का बांगडो ना तुम्ही काही दिने राव देऊन दिखा तुम्ही म्हणतेस का बहिणी हा याच ना गाणं ऐकू हो महाराज दाखवू पेतर ना गाणं ऐकलं का बाबा तुम्ही हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने दुलाया पिराया हो गे ठाणी तो तैयार पुढे पुन्हा गाणं एक करत अख्खा नको त्याच्या जन्मबाईला केले संतोषला केले किंवा काही जेवढी स्तुती नाही त्याला मग बदल की ते शब्दा नावावर देऊन करता इतकं भारी हां दोंडाचं मला गीत चालू होतं एक साधू गाणं म्हणायची नवर देऊन करतात हे तथायनो ना मना दादा उना निमित्ती समजी गहुना माय मना हिरो होना तथायनो ना मना बापू उना निमित्ती समजी गहुना माय मना गोविंदा मग आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही का मग गोविंदा पायटा मग थंडा पाहिजे काय आंबोली ना गोविंदाचा थंडा जी काकू गाणं म्हणतात ती जोडे घुमवतात काकू मला गोविंदाचा काकू म्हणतो तो लाईट ना काय लिहू तर ठीक आहे इथला नाही आजार होतो तेव्हाच मग मला बरं होता दुसरी जे म्हणतात घेतलं म्हणून जाता भाई एवढं बरं आहे आपण नव्हत्या काय चांगल्या कथा ना कोण सांगेन बरोबर मला तिला पुन्हा गायनाच मागल्या वाईट खरं तर पहिलं कीर्तन आवडू का चालू पण अंदाजा चलावा 2 तास 1 तास तुम्ही सर्व तज्ञ लोक येतात तुम्ही ड्युटी जर तुम्ही समजा सकाळी 10 संध्याकाळी 6 करायचं त्यानंतर पुन्हा जागावर काम करणारा कर्मचारी जर होणार नाही तर तुम्ही ओव्हर टाईम करतो ओव्हर टाईमच्या महिन्यात पगार माग करतोस का मग मला म्हणणं असं तुम्ही ड्युटीपेक्षा व्यतिरिक्त काम करणं पडत तिथे तुम्ही ओव्हर टाईम ना वेगळ्या भेटत नाही भेटत असं करत नाही कसं आहे देवाई जरी असं नवदेव सुद्धा 15 ग्रॅम आणखी म्हणलं देवाईने तर ते कर तुमच्याबद्दल बोलतो ना ऐका महिला मातांना संपूर्ण विनोदात बोलतो अजिबात तुम्ही मनाला लावून घ्यायचं नाही मला फक्त गोष्टी पटवायचा वेगळा असतो पहिल्या कीर्तने मन किंमत थोडं तिथं सांगणार काय सांगणार
राग अजिबात धरायचा नाही. तुमचा अधिकारी एवढा मोठा आहे की रविकिरण महाराज तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे. तुमचा अधिकारी इतका मोठा आहे ना, महिला मातांना सांगतो, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे माया. तुम्हाला रविकिरण बोलेले एवढा रविकिरण महाराज मोठा नाही आहे. तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात. तरी विनोदात बोलणं असतं, मला त्या विनोदातून काहीतरी संदेश द्यायचा म्हणून मी विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो. अजिबात तुम्हाला कमी लेखायचं नाही. सगळ्यांची पाया पडून माफी मागतो. मी जे पण बोलतो ते तुम्हाला लागेल याच्यासाठी नाही, फक्त विनोदात बोलतो. माझा जो संदेश आहे तो जरा वेगळ्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न करतो. राग करत नवीन मग फक्त ना खरं तर आपल्या काना दिसणं बाईस ना, मी इथलं बोलू सांगलं बाळ बाळा कधी तरी बी एक बी बाई दिवस करत नाही. तरी आज लेते जातो, आज मी जोड देते. एक बी बाई राग करत नाही आणि त्यामुळे मी जास्त बोलत आहे. कदाचित काय असतं माहिती आहे का, मायच्याकडे पोराला बोलता येत नाही ना, मायकडे तो काकर मागतो ना तरी माय त्याला बरोबर भाकर देते. म्हणजे लेकराची भाषा मायला कळते. तसं माझ्या कानादेशातल्या मायांना कळत असेल की पोरगा बोलतोय काय. तुम्हाला बोलण्यासाठी नाही तर मी फक्त विनोदात तुम्हाला बोलतो. माझा काहीच अधिकार नाही तर मी तुम्हाला बोलतो, फक्त विनोदात बोलण्याचा प्रयत्न करतो. समजा काय मी तिथे लबाड लोबाड जनक बोलले तरी सुद्धा कोणा ते महाराष्ट्रीत नाही माया बोलली ऐक तुम्ही बोली कसा घर जाईल 3 दिन जेवण काय पटावलं तुला. हां मी बोलत म्हणजे मी कोणी आहे, मी भाऊ आहे म्हणून पडत खरं आहे का नाही. हां बोलू ना मग बोलू ना मागे मावशी बोलू ना. माझ्या बाया बडी बडी बोल बोल आम्ही माहिती तू नीतच आहे, तू बोलशील बोल. तू तितकाच तिळा पाळाली प्राण शिकतो. रघुण्या मायाविनी गडेर विशेष प्रेम मनावर मानते त्याच्या बाया चालतेच कीर्तन माय. हो विशेष महाराज नाही का. हो राग धरू नका बहिणी ना म्हणा बोलू ना मग रागणी घ्यावा ना फक्त ना मागे ताई रागणी घ्यावा ना फक्त ना मायचा ऐका खरंच राग धरू देत नका बहिणी. मला खरं बोलायचं वैसे राग बोलू ना मग फक्त खरं ना तुम्ही घातलेलं एक नंबरने लब्बार घातला कारण या बहिणीस ना जाणाच मला पाहिजे. तुमले पहिला मत सांगते गाणं आपण एक गाणं म्हणते सर कोणतो नवरीना बाप गोडे गुन्हा वाजा गैरत गुन्हा आणि मोठी पैरत गुन्हा. खरं का बहिणी नवरीना बाप गोडे गुन्हा वाजा गैरत गुन्हा मोठी पैरत गुन्हा. खरं आहे ते मोठी पैरत गुन्हा तो याद ना बोटका बात ना आणि आई माय सांगत मोठी पैरत होणार एक नंबरने लप एवढं बरं आहे आपण नव्हतं नाही बायाने एक नंबरचे लब्बाड जातात. गाणाच मला पाहिजे मग गरमा वातावरण चांगलं होईल असं वाटत आपण जर माझी लबाडी राहतो जर मग काय लबाडी राहत तुम्ही यांना पण त्यांना पण पैसा जमा करा संध्याकाळी लिखून दिले शिवट टांगी द्या पैशाची समान राहतो तसं शिवट टांगी द्या. तुम्ही जेवण करल्या तुम्ही झोपी द्या. तुम्ही रजावर करणार तर मन माझी ड्युटी चालू असतो ना तिचा काम लागला तुम्हाला ती पैसाच नाही 500 उपाडतेस. तुम्ही सगळ्यांना पैसा चेक करा पाहिजे विचारा काय 500 कमी वाटाय ना आपण उलटा तो कोतवा कुठा आप आई बहीण वरते राहत तुमले अक्कल नाही मोबाईल काढा ना कोणी 5 टाका 500 द्या मिनिटला पाहणं सुरू तुम्हाला पाहिजे 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायले 2 ग्राम सोनं बनायले पुन्हा जात माटे द्यायची तुमले सांगत मन भाव नाही आणि मग चांगला नाही आपलं डोकं काम करत नाही मागला फाडामध्ये तू याची आधी तू छापले नाही 2 ग्राम सोनं दिलं होतं लोक जर मारला पाडी असं नाही गली आली मग तुझा लबाडीत राहशा बहिणीची तुम्ही म्हणता महाराज कसं काय गली आली मग काय लबाडी राहशा बहिणीची सांगा काय का गावात समोरासमोर घरी होता एक महिन्यात 2 वर्षाला पोरगं होतं तू कुठं कुठं आली की समोरला वाटतावं शी कराल तशी पोरगं शी करायचं घरनी मालकीन देखील माय म्हणजे 1-1.5 बजे पोऱ्याशी याला काय ते शी करता करता उठावं त्यांनी शिवली काही यान माई बलायची यान माई बदली आता ती बहीण गरमा कामावर चालली की तोपर्यंत पोऱ्या शी करी मग त्या गरमा कुठे ती बहीण होणी म्हणे तुम्ही त्याची उठी ना माय म्हणत
त्या मायला आवाज ना खाऊ बाई आपण ती गाडी शिकली आय आम्हाला कुठं घर माहिती ना नाव पाहिजे तू येऊन देखील हो बहीण म्हणजे जकालून एक बाई एवढी बाई सांगायला हा म्हणा पाहिजे जकाल येलवर सुद्धा सांगे मायो म्हणे मला एवढचा पोरे ना काहीचा खार करत म्हणे तो गाचा कलर महागच का किती ना बाई ज्ञानास मानलं पाहिजे धर्माला पाहिजे घरी आणि मानलं पाहिजे तुम्ही म्हणतो छोटे बाहेर मौत मा जातीस तुम्ही ते खरंच का बहिणी पूर रंगणाऱ्या पोरची तुम्ही गाड्या कधी कधी जाते मायनासाठी पोरगी रडत पाटणासाठी पोरगी रडत मान्य म्हणजे एखादा तरुण कोणी मरेल त्यासाठी रडतात स्वाभाविक आहे आमच्या सारख्यांच्या डोळ्यात असते पडतं कोणी गेले त्यानंतर स्वाभाविक आहे पण एखादा म्हातारा मरता मरत नाही त्या बायको सुद्धा त्या सांगत जेवल्या सांग ना तुम्ही का तिथली जवळची टाकी कसा म्हातारा मरेल वर या गाड्या कधी कधी जाते दोन जाते जाते गप्पा रडानी पद्धती करी राहा तुम्ही फोन टाकेल रडतीस तुम्ही गाडी माहिती होतं का सुरुवात करते ती रडानी पण रडानी सुरुवात करा पहिली कृती तुम्ही ऐरास त्या गाड्या कधी कधी जातेस ना गाडीना ड्रायव्हरला सांगते भाऊ मग पण मग मला गर्दी मग कोण उपाधी बाकीने बाया तिथे हुशार राहते ना कोणले पदर लायक राहत गपाव पण तिने नातेवाईकच ना दोन बाया राहते एकात आहे ना आदर एकात आहे ना आदर आई ना तोंडले पदर म्हणा आईबान म्हणा दादा चालू राहत आणि मग ती बाई सांगत काही पुढे समाजात गट अरे काय तू बटवून मी बरोबर म्हणजे तू रडता रडता तर तू गटावर ध्यानशील तुला खराडा चिते का तुझी जब्बर जात तुम्हाला एक बी पाहिजे बाबाची तुम्हाला कोणती कोणती गोष्ट मी स्तुती करून कोणती गोष्ट सांगू मला तो सुधरत नाही तरुण भाऊ जे सांगत ज्या म्हातारांना संसार वगैरे त्याला जाऊ द्या भाऊ पण तुम्ही एक संदेश आपला कीर्तन नाही गरमा पाहिजे कधी पैसा उचला नाही रे भाऊ महिन्यान लोक मला जोडेना मित्रांना अनुभव तर मग बराच सांगेल नाही पण आज माझ्या मला जोडेना मित्र बाई पेंटले पैसा कुठं 6,000 रुपये पाणीपुरी घ्या कपाशी छत लावून म्हणे बाकी न होता फक्त 7,000 कुठे राहतात बाई म्हणे मला पान पडेल दिदी म्हणे मी तुला कपाशी दिली का दिदी म्हणे 7,000 रुपये गेलो होतात त्यांनी 9 वरीच जाणार खेळ राहिला 32,000 देवा घ्या तरी 11,000 बाकी थांबतो तो म्हणे महाराज मला सुधरी मेला ना कोणती बँक मला लोन होत मग काही एवढी बँक आहे ना बँकेला सुधरत नाही रे या तिथं लावायचं म्हणजे तुम्ही भाऊ गरमा पैसा लिहावून का मी 3 गप्पा फिटरवर सुद्धा सांगत मी व येते हा आणि या बहिणीच नाही एक फेवरेट डायलॉग दारू द्यान बायको बी तेच सांगत मी मार करीन बायको बी तेच सांगत खानदानी म्हणतो राय नो दुसरी राहते ना काही नेहमी गेलं जेवढ्याने बी तेच सांग मार करीन बी तेच सांग रडाना सांगा तू रडाना सुद्धा तरुण बहिणीचे सांगा शिकल्या बरं जवळ कोणी धर्मामा त्याला बाया शकवलं तरुण बहिणीचे सांगत रडणं शिकल्या जी पण रडतायच ना ते नाही वजन राहत ना जी बाई रडतायचं नाही वजन राहत ना बाबा काय घेऊन पाठ करताय जेलपर्यंत डोळे असते आंघोळ करून बाथरूम महिने घेऊ जेलपर्यंत थोडा डोळे असते आणि जी बहिणी रडता म्हणून 3 दिनभरचे असते राहून कपडच्या डोळ्या म्हणून सांगतो तरुण बहिणींना रडणं शिकल्या जी बाई रडता येते नाही इथलं वजन राहत नाही सोडणं बाया पण रडता यायला पाहिजे ती बाईनं वजन राहत आम्हाला तोंडाचा मग प्राध्यापक मधनं बायको प्राध्यापिका होतं नवरा शिक्षक बायको शिक्षिका सर मला नंतर मॅडम नुसती पुढे रडायची गेली आणि बाया म्हणे मॅडम आता पुढे तिथल्या ग्रंथात नोटीस आहे पटावून सब्जे रडा आता मॅडम कधी रडी आली सर मरेल होता घरी आली ना बाया म्हणे मॅडम पुढे रडू नका सब्जे रडा मॅडम सब्जे रडाल बघ मी नवरा करता सर मी करता व बहिणी माझा मॅडम तू रडू नको बहिणी हा पण पहिले उकडे जाशी ना तू पहिले रडणं शिकल्या काय नवरा करता आज करता बहीण माझा म्हणतो नको ना मॅडम लागेल या लोक नाही गिराय ना मी तर 8 जोर बांधी 1 लाख सुपर जीव आणलं
रडता सुद्धा यायला पाहिजे बरं. हा बाकी जाते रडता यायला पाहिजे. हो आणि काय काय बाई त्या पोटाळीच नाही रडते ना तिथला का वायबार म्हातारा मरे ना मग तिथं एक वाक्य ठरवलं म्हणाला हो माय म्हणा राम का पंढरपूर दिनाने घ्या ना म्हणा मी म्हणा जो पाय आंबा कसा कानी वही गया ना मग सरत का कुठे आंबा का गावाई मर्दाचे वाक्य राहतात ना. एखादा म्हातारा घरमा घाण करत इतकी घाण करत ना म्हातारा आयला देवले सांगणार तुम्ही का चिठ्ठीचा वाटता की किधरही मारेल राहते धरणाले तरी सुद्धा म्हाताऱ्या रडान टाइमले म्हणा राम राम तुम्हाला बिगड बट गरज लागस ना म्हणा दे हाते घर तुला लागत बोता तो विचार काढा माझे नक्की पंधरा आलं पाहिजे आम्हाला दोनाचा मग दोनाचा नाही मग म्हणजे ना 30-35 म्हातारा गाडीला आहे ना तो अख्खा तोंडाचा नीती नाही म्हणे मला मग मरणारा म्हातारा तोंडाचा नागी निवडता म्हणून कोण इथलं वायवार म्हातारा होतं तरुण पोरेच ना 31 डिसेंबर करत तरुण पोरे पार्ट्या करीत ना वावलेच मग पार्ट्या करत त्या सामान्य घेऊन जाय त्या पोरे एक बोलणं काय आपला म्हातारा आजला महिना शे त्या म्हातारा पार्टी मला जातात म्हणे महाराज आम्ही नेले जातो ते म्हातारा बरोबरी लागत आहे म्हणतात जागा बदलाय टाकणार आहे त्या वावर म्हातारापेक्षा दुसरा वावर म्हातारा म्हणे महाराज जर पार्टी वावर बदलावतो तरी म्हातारा बरोबरी लागत त्या बाबा म्हणतात का बाबा या पोरे तुम्ही बेस्ट वावरी बदलाय टाकतो तरी बरोबर चालणार जातो काय म्हणे महाराज मी वाचतो गत चालणार म्हणता मागला जाणार ना कुत्रा नुसतं सोंगत जर पार्टी सापडायचेच इथलं वायबार म्हातार मरण आणि म्हातारान बाई कुरडी म्हातारा मटन मास असण्याकरता कोणतीच पार्टी सोडी नाही तसं म्हातारा मरण आणि म्हातारा मरानंतर म्हाताराने बाई कुरड म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिरायला घ्या म्हणा बाई म्हणा राम का आनंदी मा भजन करी रायनाथ ना म्हणा बी गावमा एक बी गोंधळ सोडली हा आणि गोंधळ खाणार अजिबात आहे द्यायचा तुम्ही हां बोल जायला आपला काही फक्त कोण आवडू का तुम्ही मला सांग त्याद्वारा मग मला शेअर सांभाळून हां काय नाही 2 मिनिटं तेवढं पण करायचा इथलं वायबार म्हातारा होतं तरी गोंधळ सोडेल बाबा तरुण पोरेच मग पार्ट्या सोडेल इथलं वायबार म्हातारा होतं आणि गोंधळ बघायला आणि काही जाते आता तुम्हाला करायला लागेल ना गोंधळ नव्हत्याच्या बाजू हां खाणार इथं जातेच ना गोंधळ जीव तर गुन्हा येऊ ना हे सकाळ मग बाई सांगितलं म्हणा नको आमचं बाई सांगत आहोत त्या संध्याकाळी नाही नको दोन्ही काय म्हणतो तरी बोलली बाकी ना इथल्या नेता ते जाताना गावामा गोंधळ असं माहीत पडतं दुपार ना ती सामान्य बोललेली फिरतच मग येता वाई जातात तसंच ती म्हातारा होतं तो गोंधळ गावाने नेतात फिरली म्हातारा खावापासून वाढती पोरी वाढी घ्यात त्यांनी चाल 2 पीस होणार एक चांगलं होतं आणि एक हाती होती हाती मला मटेरियल ओढावली म्हातारा हाती बोलली चालू पंगतमा पाहिलं म्हणते ना वाढती पोरी म्हणे ऐकी रे ज्यानं मी पेटा म्हणे गरमा यानंतर आपलं खावानं जाईल म्हातारा गरमा टाका म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या असं सांगतात म्हातारी रडायला लागली म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिरायला घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम का आडंगी मा भजन करी राहिनात ना म्हणा देव आणि मग म्हातारा उचला टाइमले म्हातारी सांगत हो माय म्हणा राम ना तोड मा तुळशी ना पाला तरी झाला ना म्हणा देव आणि ते म्हणा करा जुगाला लागली ते बडा माहितीच माझी आवाज दिला इथून राम तोड मा कोंबडी ना पीक कुची दिना काकू काबर म्हणे महाराज मग याने आयुष्यभर फारांच्या कोंबड्या खात्या त्या तुळशीना पाला कुठला कोणी लागला आता तुळशीना पालाने अख्खा तुळशी उडून आम्ही या तोड मा कोपची दिला तरी यांना उद्धार होणार जीवनाचा उद्धार करायचा असेल गड्यामध्ये तुळशी मान धारण करावी लागेल परत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही घडलेली सेवा जगाच्या मानतात समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाहिजे त्या संतांचा अगोदर भजन गाऊया त्या सावता महाराज असतील नागबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सोपते महाराज ज्ञानेश्वर
आहे